हॅलो फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मँगो शेक कसा बनवायचा आणि आंब्याचा रस कसा करायचा हे आपण पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण आंब्यापासून लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. अगदी मऊ आणि लुसलुशीत असे हे 2 in 1 लाडू आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू आवडतील असे हे लाडू आहेत. चला तर मी लाडू बनवायला सुरुवात करते. इथे मी कोकोनट हे किसून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर मी किसलेलं जे खोबरं आहे ते यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर साखर, याला आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं दूध आपण परत ॲड करणार आहोत आणि परत मिक्स करून घेणार आहोत. याला कढईमध्ये घेऊन आपण परतवून घेतोय. आता यामध्ये खोबरं असल्यामुळे आपल्याला तुपाचीही गरज यामध्ये पडलेली नाही आहे, कारण की नारळमध्ये ऑइल जास्त असतं, त्यामुळे इथे आपल्याला तुपाची गरज नाही आहे. याला व्यवस्थित जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपण परतून घेतोय. याला घट्टपणा आलेला आहे आता इथे. गॅस आता बंद करून ठेवायचा आहे. त्यानंतर मी परत इथे 1 वाटी कोकोनट घेतलेले आहे, साखर घेतलेली आहे, मलाई घेतलेली आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स, किसलेलं खोबरं, त्यानंतर साखर आणि जी आपण मलाई घेतलेली आहे ती पण यामध्ये ॲड करून द्यायची आणि याला मिक्सरमधून मिक्स करून घेतलं आहे मी. लाडू बांधता येतील असे हे मिक्सचर आपलं तयार आहे. तर याचे मी आता इथे लाडू बनवून घेते छोटे छोटे. अशा प्रकारे मी याचे लाडू बनवून घेतलेले आहेत. आकार अगदी मोठा नाही बनवायचा, याचा छोटाच आकार ठेवायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. त्यांना अशा फोडी करून घेतल्या आहेत मी त्यांच्या, आणि त्या मिक्सरमध्ये काढून मी या आपल्या मिक्सचरमध्ये त्याला ॲड करणार आहे. आता परत मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि हे घट्ट होईपर्यंत आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. याला लाडू वळता येतील इतकं आपल्याला याला घट्ट करून घ्यायचं आहे. राहिलेला इथे आंब्याचा जो गर होता तो मी इथे ॲड करून घेते आणि याला परत मी मिक्स करून घेणार आहे. अजून थोडासा आपल्याला याला घट्ट करावं लागणार आहे. लाडू वळता येतील एवढं घट्ट आपलं हे मिक्सचर आता तयार आहे. बघा आता याचे लाडू व्यवस्थित आपल्याला बांधता येतील. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याचे लाडू वळण्यासाठी घेऊयात. याला अशा प्रकारे आता प्रेस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं गोलाकारमध्येच याला प्रेस करून घेतलं आहे मी इथे. आणि त्यानंतर आपण जे छोटे छोटे लाडू बनवले होते ते लाडू मी यामध्ये ठेवून याला व्यवस्थित कवर करून घेणार आहे. बघा अगदी सगळ्या बाजूने याला कवर करून घ्यायचं आहे. किती छान दिसतोय बघा, अगदी व्यवस्थित असा गोलाकार याचा झालेला आहे. आता असे आपण लाडू इथे सगळे तयार करून घेऊयात. सेम तसेच करायचं आहे. प्रेस करून मध्ये आपला तो लाडू घालून याला कवर करून घ्यायचं. अगदी छान आणि लुसलुशीत हे 2 in 1 लाडू आहेत. खायला अगदी मस्त आणि चविष्ट लागतात. तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू आहेत. असे मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेत. तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
थँक्यू.